दिनांक 7 फरवरी 2025 शुक्रवार को महाराष्ट्र वसई ठाणे द्वारा वसई पश्चिम में भारतीय न्याय संहिता के बारे में और उसमें किए गए कई बदलावों के बारे में जागरूकता अभियान चलाया गया, जिसमें नागरिकों को अवगत करवाया गया कि भारतीय न्याय संहिता BNS में कई बदलाव किए गए हैं। इनमें से कुछ प्रमुख बदलाव है जिसमें सामुदायिक सेवा को सजा के तौर पर जोड़ा गया है, इलेक्ट्रॉनिक माध्यम से अपराध करने को अपराध माना गया है, झपटमारी को अलग अपराध माना गया है, समावेशी भाषा का इस्तेमाल किया गया है, शादी का झूठा वादा करके यौन संबंध बनाने को अपराध माना गया है। भारतीय दंड संहिता IPC की धारा 377 को पूरी तरह से हटा दिया गया है। एक ही अध्याय के तहत अपूर्ण अपराधों को समूहीकृत किया गया है। भारतीय न्याय संहिता में किए गए BNS IPC की जगह लेगी। IPC में 511 धाराएं थीं, जबकि BNS में 358 धाराएं हैं। BNS में 175 धाराएं बदली गई हैं, 18 नई धाराएं जोड़ी गई हैं और 22 धाराएं खत्म की गई हैं। इन नए कानूनों को लागू करने का मकसद न्याय सुनिश्चित करना है। ये कानून न्याय, समानता और निष्पक्षता के सिद्धांतों पर आधारित हैं। ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलवर जी पूर्तता होणं गरजेचं होतं त्याचा एक भाग म्हणून आज आपण सगळे एकत्र बसलेलो आहोत। त्या कायद्यांमध्ये, जुन्या कायद्यांमध्ये जे ब्रिटिशकालीन होते आणि आता आपण स्वातंत्र्यानंतरचे जर त्या मॉडिफिकेशन जे केले असेल, ह्या दोन कायद्याचं तुलनात्मक जे आपल्या काही बदल झालेले आहेत त्या बदलाची माहिती आपल्याला अतुल नावले साहेब देणार आहेत आणि तुम्हाला ते मी ब्रीफ केल्यानंतर किंवा माहिती दिल्यानंतर आपल्याकडे दोन्ही पुढीलचे ACP साहेब येणार आहेत, वसईचे ACP साहेब आलेले आहेत, ते पण येतील, ते पण मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काय असं क्वेरीज वाटली असेल तुम्ही त्यांना त्यामध्ये प्रश्न करू शकता। आता ह्या कायद्यांच्या बदलामुळे कायदा सुव्यवस्था आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जो काही बदल होणार आहे, आता होत चाललेला आहे, तो पॉझिटिव्हली आहे आणि त्याचे रिझल्ट चांगले लवकरात लवकर मिळतील। कारण तुम्हाला आज या ठिकाणी वसई झोन 2 यांच्या मार्फत मान्य वरिष्ठांच्या सूचनेनुसार जे नवीन कायदे 1 जुलै 2024 पासून जे लागू झालेले आहेत, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष संहिता, याच्याविषयी जे मीडियाचे प्रतिनिधी आहेत आणि जनसामान्यापर्यंत ह्या जो कायदा आहे, जे कलमे आहेत, त्याच्यातील ज्या तरतुदी आहेत त्या पोचाव्या या उद्देशाने आज या ठिकाणी कार्यशाळा आयोजित केलेली होती। मीडियाचे, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी आज या ठिकाणी उपस्थित होते। त्यांना या कायद्याबाबतची कार्यशाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती। या कायद्याच्या आणि जुने कायदे ह्याच्यात जास्त तफावत कोणत्या कायद्यामध्ये दिसत आहे? याच्यामध्ये मुख्यतः तिन्ही कायद्याचं जर अवलोकन केलं असता, जुने कायद्या नवीन कायद्यामध्ये जे अनावश्यक कलम होते, ज्याचा काळाच्या ओघामध्ये वापर होत नाही, ते कमी करण्यात आलेले आहेत। जे कलम, काही कलम एक रिलेटेड होते ती एका कलमांतर्गत आणण्यात आलेले आहेत आणि काही कलम ज्या काळाच्या ओघामध्ये आवश्यक आहेत ते कलम त्या ठिकाणी वाढवण्यात आलेले आहेत। आता जे काही गुन्हे घडत आहेत ह्यामध्ये नवीन कायद्याचाच वापर केला जातो की जुन्या कायद्याचा देखील संदर्भ दिला जातो? याच्यामध्ये 1 जुलै 2024 नंतर जर एखादी घटना घडलेली असेल आणि त्याबाबतचा विवेचन जर त्या FIR मध्ये असेल तर ते 1 जुलै 2024 नंतरचे जे आता नवीन कायदे त्याचाच त्या ठिकाणी अवलंब केला जातो। त्यानुसारच न्यायालयात त्या ठिकाणी चार्जशीट दाखल होणार आणि त्याच्यानुसारच त्या ठिकाणी चार्ज फ्रेम होणार। परंतु एखादी घटना फार 1 जुलै 2024 पूर्वीची आहे आणि त्याचा जिक्र आताच्या FIR मध्ये जर होत असेल तर त्याला मात्र जुना कायदा त्या ठिकाणी लागू होतो। धन्यवाद सर। गोगरे साहेब, तुम्ही काय सांगाल ह्या सर्व आजच्या कार्यशाळेत? नवीन कायद्यांमधला एक आणखी मोठा बदल जर सांगायचा झाला तर गुन्हे शाबितीचं प्रमाण वाढवण्यासाठी जे आपले इलेक्ट्रॉनिक पुरावे आहेत ते यामध्ये ग्राह्य धरलेले आहेत। हा एक महत्त्वाचा बदल आहे। जबाब नोंदवणे, पंचनामा करणे या गोष्टी करत असतो, त्यामुळे इथून पुढे या कायद्यामुळे गुन्हे शाबितीचं प्रमाण हे निश्चितपणे वाढेल। हे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करावे असं मी आपल्याला आवाहन करतो। पूर्वी ज्या वेळेला एखाद्याचा फोन टॅपिंग होत होता तेव्हा त्यांना जर माहीत नसेल तर तो त्यांच्यावरती बंधनकारक नसायचा। आता जर का एखाद्या गुन्ह्यामध्ये कोणाचा फोन टॅपिंग असेल तो वापरला जाऊ शकतो का, ग्राह्य धरला जाऊ शकतो? हा पुरावा तो त्या सर्कमस्टन्सेस प्रमाणे जर तो पुरावा होत असेल गुन्ह्याच्या अनुषंगाने, FIRच्या अनुषंगाने, तर तो आम्ही निश्चितपणे तपासाच्या याच्यामध्ये सामील करतो।
धन्यवाद। सर, जो नया कायदा लागू हुआ है पब्लिक के बीच में, अभी आप किस तरह लेके जाने वाले हैं? वो हम ये अवेयरनेस प्रोग्राम ये रेगुलरली दे रहे हैं। सोसाइटी, लॉ कॉलेज और अलग सा कॉलेज, यहाँ भी हम इस कानून के बारे में अवेयरनेस प्रोग्राम अरेंज कर रहे हैं। तो कानून लोगों के लिए है, कानून का इम्प्लीमेंटेशन, इन्फोर्समेंट हम लोग कर रहे हैं। तो कानून क्या है वो समझने के लिए हम अवेयरनेस प्रोग्राम रेगुलरली ले रहे हैं। सर, आज का प्रोग्राम जो हुआ वो आज किस तरह से आप जो है देख रहे हैं? आज वसई जोन 2 के अंतर्गत 1 जुलाई 2024 से जो नए कायदे यहाँ पे लागू हुए हैं पूरे देश में, उसका इम्प्लीमेंटेशन शुरू है। और जो मीडिया के जो प्रतिनिधि है, इलेक्ट्रॉनिक हो या प्रिंट मीडिया के हो, उनके माध्यम से उनको भी उनके बारे में जानकारी मिले और उनके माध्यम से सामान्य जो नागरिक है, आम नागरिक है, उसके बीच में इस कायदे के बारे में जानकारी जाए। और आगे जाके हमारा जो पुलिस डिपार्टमेंट है वो आगे जाके जहाँ भी सोसाइटी है, सामान्य नागरिक है, उनके लिए भी प्रोग्राम का आयोजन करेंगे और ज़्यादा से ज़्यादा लोगों के बीच ये जो इन्फॉर्मेशन है नए कायदे के बारे में वो जाना चाहिए। इसके लिए आगे का कौन कौन सी मुख्य धाराएं हैं जिसके बारे में पुलिस ज़्यादा जो है चिंतित है पब्लिक के लिए खास करके? इसके लिए जो भी महिला के अगेंस्ट जो क्राइम्स है, जो रास्ते पे होने वाले जो क्राइम्स है, और इसके सिवाय हमारे पुलिस में भारतीय नागरिक सुरक्षा संहिता में जो बदलाव किए गए हैं उसके बारे में ज़्यादा से ज़्यादा लोगों में जानकारी होना चाहिए और ये जरूरी है। थँक्यू. आम्ही आता तुम्हाला शेअर करू शकतो, त्याला आम्ही काहीतरी कळतं त्या पोलिसचं, त्याला कोणाचं काहीतरी कळतं आणि त्यामध्ये डिस्प्यूट होतं आणि त्यामध्ये किती आनंद होतो. एखादी महिला आली तर आम्हाला अडकून घेणं सर्व बाबा ते आम्हाला माहीत नाही, ते अफेअर होतं त्याच्यामध्ये आम्ही घेऊ शकत नाही असे कुठे नाही. आम्हाला ज्या काही बंधन आहेत त्या बंधनाच्या स्पेअरमध्ये आपण थोडं करावं लागतं. त्यानंतर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर तुमच्याकडे ॲक्टिव्हिस्ट म्हणून त्या पार्टीकडे तो इंटरेस्ट असतो आणि त्यामुळे तुम्हाला त्यातनं लगेच बाहेर पडता येतं, बिल होऊन जातं. पण ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये थोडा मानसिकता होतो, काय म्हणता येतं. पण मुळात आपण जर थोडं गेलो हे प्रकरण स्वतः आपण पण त्याला कारणीभूत आहोत. आपण ज्या वयामध्ये अभ्यास करायला पाहिजे, ज्या वयामध्ये चांगलं डेव्हलपमेंट करायला पाहिजे, त्या वयामध्ये आपण नशा करणार आणि नंतर डिस्प्यूट झाल्यावर असं इथपर्यंत हे योग्य नाही आहे. समाजासाठी या गोष्टी घातलीच आहे. म्हणून आम्ही बसलो म्हणजे ते स्वीकारलं, आम्ही काय सगळ्यांना पण नाही द्यायचा प्रयत्न करतो, पण आम्ही त्यामध्ये डिनाय करू शकतो. पण मूळ कुठलं चालू होते, ज्या वयामध्ये ज्या गोष्टी प्रायोरिटी दिली गेली ती बायपास होती. त्यामुळे खरोखर मग आपल्या घरातल्यांचं दुर्लक्ष होतं, त्या आपल्या मुलांकडे काय आहे काय घडत नसतं. पण इथे आलेला प्रत्येक तक्रारदार आम्ही त्याची छाननी करून त्याला न्याय देणे आमचं ना की बाबा मी आता देऊ शकत नाही. मी तर त्या पूर्ण सांगितलं बाबा असं मी नाही देऊ शकत. ती सराकडे खूपच आणि वरती राहा. मग काय सांगतो, तुम्हाला आलेली तक्रार फक्त व्यवस्थित ऐकून घ्या, दोन्ही बाजू आहे बसत असेल तर व्यवस्थित घ्या आणि नंतरची प्रोसिजर काय ठीक आहे. काही लोकांना इनडायरेक्टली अंशतः त्यांचा त्यामध्ये पाठ असल्यामुळे त्यांना आपल्याला दोषी देऊन त्या गोष्टी प्रोसिजर करायला लागतात. तर पूर्वी कसं होतं, असं अटक होतं, तर आपण त्याला कायदेसाठी आता सांगितलं की आपण 41ची नोटीस देतो, अटक करत नाही. बहुतांशी 7 वर्षाच्या सगळ्या आतील सगळ्या केसेसला आता तो सगळे डिफेन्स मिळाले की त्याची पण बाजू व्यवस्थित थांबू शकतो. म्हणजे फक्त ह्या कार्यशाळेचा किंवा हा उद्देश असा होता की नवीन कायदे जे बदललेले आहेत त्याचं तुम्हाला नॉलेज होतं की आपण सर्वांचं काही तक्रार विरोधी भरवतो त्यावेळी पण आपण गोष्टी चर्चा करू शकतो किंवा त्यावेळी तुमचे आपण विचारांचे देवाणघेवाण करू शकतो. त्यामुळे आणि अशाच आम्ही कार्यशाळा तारीख 15 दिवसामध्ये 1-2 भरवणार आहोत. आपल्या मोहल्ला कमिटी, शांत कमिटी सगळ्यांपर्यंत घरापर्यंत आम्ही तुम्हाला सांगायचा उद्देश तुमच्या सोसायटीमध्ये जाता, ज्या मोहल्ल्यामध्ये जाता त्या मोहल्ल्याच्या लोकांना पण ते बरोबर तुम्ही ब्रीफ करा जेणेकरून सगळ्यामध्ये व्यवस्थित पसरेल. उदाहरणार्थ आता मला असं सांगायचं या प्लॅटफॉर्मवर त्याला सायबर फ्रॉड जास्त वाढलेला आहे, त्यामध्ये टेक्निकल सगळे ॲक्सेप्ट करून त्याच्यामध्ये सेक्शन्स वाढवले गेलेली आहेत. त्यामुळे आता तर शासनाने ती कॉलर ट्यून जी लावलेली आहे ती
की तुम्ही एकदा कॉल केला तर ते सगळं त्या पद्धतीने होते. त्याचं तुम्ही सोसायटीच्या सांगू शकता की 1930 आहे त्याला तुम्ही करा. आता आपल्या इकडे आपल्या कमिशनमध्ये 112 आहे. बाकी आपण आता काही झालं तरी तुम्ही तो कॉल करून ती कंप्लेंट सांगू शकता. आता आपला ग्रामीण भाग आहे, एरिया आपला मनुष्यबळ असं थोडं आहे, परंतु एखाद्या रात्रीचे ॲक्सिडेंट होतात. आता कालच आम्ही 2 ते 3 केसेस दरम्यान राहू शकेल. पण बाजारपेठ आहे, तुमचे बंगले आहेत, तर एक कॅमेरा शहरासाठी म्हणून तुमच्या घराच्या बाहेर तुम्ही सेफ्टी म्हणून तुम्ही कॅमेरा लावणं गरजेचं आहे. आता मी पापडीमध्ये गेलो, मस्जिद आहे तिथे, ज्याप्रमाणे गुन्हे वाढले त्या अनुषंगाने काय वाटलं लिमिटच्या बाबतीत जे गुन्हे आपल्याकडे पहिल्या कायद्यामध्ये जी शिक्षा होती त्याच्याची जी तरतूद होती ती कमी जास्त होती. तर ते कठोर कायदे केले गेले. त्यावेळी कायद्यांची सिक्वेन्स जी होती त्या पुस्तकामध्ये ती अशी जनरल होती. आता ती पद्धत पण वेगळी केलेली आहे. म्हणजे स्त्रीविषयी जे कायदे होते त्याला प्रायोरिटीमध्ये पहिले घेतलेले आहे. ॲसॉल्टचे केस असतील तर ते मागे घेतले असे वेगळ्या पद्धतीने तो ड्राफ्ट केले. परंतु लोकांना अजून त्या कायद्याबद्दल नवीन कायद्याबद्दल अपुरत झालं किंवा पूर्ण त्यांना माहिती नाही. म्हणून ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलवर जी पूर्तता होणं गरजेचं होतं त्याचा एक भाग म्हणून आज आपण सगळे एकत्र बसलेलो आहोत. त्या कायद्यांमध्ये जुन्या कायद्यांमध्ये जे ब्रिटिशकालीन होते आणि आता आपण स्वातंत्र्यानंतरचे जर त्या मॉडिफिकेशनचे केले असेल ह्या 2 कायद्याचं तुलनात्मक जे आपल्या काही बदल झालेले आहेत त्या बदलाची माहिती आपल्याला अतुल नावले साहेब देणार आहे. आणि तुम्हाला त्यांनी ब्रीफ केल्यानंतर किंवा माहिती दिल्यानंतर आपल्याकडे दोन्ही पुढीलचे ACP साहेब येणार आहेत, वसईचे ACP साहेब आलेले आहेत, ते पण येतील, ते पण मार्गदर्शन करतील. आणि त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काय असं क्वेरीज वाटल्या तुम्ही त्यांना त्यामध्ये प्रश्न करू शकता. आता ह्या कायद्यांच्या बदलामुळे कायदा सुव्यवस्था आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जो काही बदल होणार आहे आता होत चाललेला आहे तो पॉझिटिव्हली आहे आणि त्याचे रिझल्ट चांगले लवकरात लवकर मिळतील. कारण तुम्हालाही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून जे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा बनवतो 111-112 संघटित कायदे 99 अंतर्गत जे होता मोका ते डायरेक्ट 111-112 मध्ये जर इन्व्हॉल्वमेंट केलेलं आहे. म्हणजे ज्या ते जर कलम झालं तर लवकर बेल होणार नाही किंवा शिक्षा होण्यासाठी मदत होणार. न्यायालयावर बी कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त केसेस काढण्याची जबाबदारी असे सगळे प्रकार त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे. त्यामुळे आपला कायदा अतिशय सुदृढ झालेला आहे. काळाच्या ओघामध्ये ज्या कामांचा काही उपयोग राहिलेला नाही ते तर कमी करून टाकलेले आहे. नक्की त्याचा म्हणजे शिक्षा होणार आरोपीला आणि आरोपीला शिक्षा झाली म्हणजे अल्टिमेट त्या समाजामध्ये स्थैर्य आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी मदत होणार आहे. तर मध्ये आता ॲक्सिडेंट झाला होता तर साहेबाने 1 मिनिट हां बरोबर. मध्ये आता ॲक्सिडेंट झाला होता एक मुलगीचा. साहेबांनी चांगला काम केला. संध्याकाळी पण आरोपी आला पण त्याच्यामध्ये कलम अशी होती की दुसरे दिवस सुटला. त्यामध्ये काय साहेबांनी चांगला काम केलं होतं. त्या आरोपीला आणला सर्व खूप पेशंट झाला होता. सर्व ते आम्ही हँडल केला. ते सर्व झाला त्यांच्या घरातील लोकांना आम्ही सर्व पण ते आरोपी दुसरे दिवस सुटले. साहेब म्हणाले तसं आहे की आता याच्यामध्ये जे पीडित असतात किंवा त्या लोकांना असं वाटतं की बाबा पोलीस